हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण मराठी लिगल 80 शब्द प्रति मिनिटचा उतारा घेणार आहे. रेडी, स्टार्ट. प्रस्तुत प्रकरणात आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 324, 504, 506 सह 34 अन्वये अपराध केलेबाबत खटला चालविण्यात आला. परिच्छेद. अभियोग पक्षाची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे आहे. परिच्छेद. दिनांक 17/8/2015 रोजी सकाळी 9 वाजता आरोपींनी मागील आपसात कारणाच्या कारणावरून तक्रारदारास शिवीगाळ केली. त्यामुळे तक्रारदार हा त्याच्या आई वडिलांसह तक्रार देण्यासाठी जात होता. त्यावेळी आरोपी तेथे आले व तक्रार देण्यासाठी जाऊ नका असे म्हणाले व त्यांनी शिवीगाळ केली. तक्रारदार हा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी आरोपी बबन याने दगडाने तक्रारदाराच्या डोक्यात मारले. त्यामुळे त्याचे डोके फुटले. त्यावेळी तक्रारदाराची आई वडील हे सोडविण्यासाठी आले असता तक्रारदाराच्या वडिलांनी आरोपी संतोषने दगड मारला. तसेच आरोपी गजानन याने तक्रारदाराच्या आईला दगड मारला. त्यामुळे त्यांचे डोके फुटून रक्त निघाले. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार आरोपीविरुद्ध दिली. परिच्छेद. प्रस्तुतच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे अनंतसिंग येथे रजिस्टर क्रमांक 107/2015 नोंदविण्यात आला. तपासी अधिकारी यांनी तपासादरम्यान साक्षीदारांचे तपास टिपण नोंदविले व तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद. वरील गुन्ह्यास अनुसरून माझे पूर्व अधिकारी यांनी आरोपीविरुद्ध निशाणी क्रमांक 19 अन्वये दोषारोप ठेवून त्यांना आरोपाचे स्वरूप समजावून सांगितले असता आरोपींनी त्यांचेवरील आरोप नाकारून खटला पुढे चालविण्याची विनंती केली. परिच्छेद. निर्णयासाठी उपस्थित झालेले मुद्दे व त्याचे निष्कर्ष कारणमीमांसेसहित मी खालीलप्रमाणे नोंदवित आहे. मुद्दे. दिनांक 17/8/2015 रोजी सकाळी 9 वाजता मौजे बाभुळगाव येथे आरोपींनी आपसात संगनमत करून तक्रारदार व त्याचे आईवडील यांना दगडाने मारहाण करून इच्छापूर्वक दुखापत केली. ही बाब अभियोग पक्षाने साबित केली. काय? वर नमूद दिवशी, वेळी व ठिकाणी आरोपींनी आपसात संगनमत करून तक्रारदारास शिवीगाळ करून अपमानित केले व प्रक्षोभित केले. ही बाब अभियोग पक्षाने साबित केली. काय? वर नमूद दिवशी, वेळी व ठिकाणी आरोपींनी आपसात संगनमत करून तक्रारदारास जीवे मारण्याची धमकी देऊन फौजदारी पत्र धाकटपटशाह दाखविला. ही बाब अभियोग पक्षाने साबित केली. काय? कारणमीमांसा. प्रस्तुत प्रकरणात अभियोग पक्षाने साक्षीदार गंगूबाई जाधव यांची साक्ष निशाणी क्रमांक 74 वर, तक्रारदार राजू जाधव यांची साक्ष निशाणी क्रमांक 76 वर, साक्षीदार नारायण जाधव साक्षीदार क्रमांक 3 यांची साक्ष निशाणी क्रमांक 78 वर नोंदविली. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार व
इतर साक्षीदार यांनी अभियोग पक्षास सहकार्य केले नसल्यामुळे व तसेच निशाणी क्रमांक 73 वर तक्रारदाराने तडजोडपत्र दाखल केल्यामुळे व पुढील साक्षीदार तपासून अभियोग पक्षास काहीही साध्य होणार नसल्यामुळे माझे पूर्व अधिकारी यांनी निशाणी क्रमांक 1 वर आदेश पारित करून अभियोग पक्षाचा पुरावा बंद केला. प्रस्तुत प्रकरणात आरोपीविरुद्ध कुठलाही पुरावा आला नसल्यामुळे आरोपींचे निवेदन कलम 313 फौजदारी प्रक्रिया संहिताप्रमाणे माफ करण्यात आले. अभियोग पक्षातर्फे श्री के.एस. सह सरकारी अभियोक्ता यांचा व आरोपीतर्फे श्री जी.के. लव्हाळे यांचा युक्तिवाद ऐकला. मुद्दे क्रमांक 1 ते 3 करिता परिच्छेद. मुद्दा क्रमांक 1 ते 3 हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे त्यांची चर्चा एकत्रित करण्यात आलेली आहे. साक्षीदार गंगूबाई जाधव, साक्षीदार क्रमांक 1 तक्रारदार राजू जाधव, साक्षीदार क्रमांक 2 साक्षीदार नारायण जाधव, साक्षीदार क्रमांक 3 यांच्या साक्षीत आले आहे की त्यांचा आरोप सोबत वाद झाला होता. या व्यतिरिक्त इतर काहीही घडले नाही. सदर साक्षीदारांनी अभियोग पक्षास सहकार्य केले नाही. डिक्टेशन नंबर 2. रेडी. भारतीय दंड संहितेच्या कलम 324, 323 व 504 सह कलम 34 अन्वये दंडनीय अपराधासाठी आरोपीवर प्रस्तुत प्रकरण आहे. परिच्छेद. अभियोग पक्षाच्या खटल्याचा संक्षिप्त तपशील असा आहे की दिनांक 24/10/2018 रोजी सायंकाळी 6 ते 6:30 च्या दरम्यान फिर्यादी आत्माराम खोड लहान भाऊ लक्ष्मण याची मुलगी ईश्वर खेळता खेळता आरोपी गोपालच्या दारासमोर गेली असता गोपालने तिला शिवीगाळ केली. फिर्यादीने गोपाळला शिवीगाळ करू नको असे म्हटले. त्यावेळेस आरोपी गजानन सीताबाई तेथे आले व त्यांनी फिर्यादीस थापडबुक्क्यांनी मारहाण केली. गोपालने घरातून लोखंडी विळा आणून फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यामुळे रक्त वाहू लागले. तेव्हा फिर्यादीने पोलिसात घटनेचा रिपोर्ट दिला. परिच्छेद. उक्त फिर्याद वरून आरोपीवर गुन्हा क्रमांक 428/2018 भारतीय दंडविधान 324, 323, 504, 34 नोंद झाला. घटनेचा तपास पोलीस हवालदार श्री राऊत यांनी केला. तपासादरम्यान तपास अधिकाऱ्याने पंच साक्षीदार नारायण यांच्या समक्ष घटनास्थळ पंचनामा तथा जप्ती पंचनामा तयार केला. जप्ती पंचनाम्याअंतर्गत आरोपी गोपालच्या ताब्यातून तुटलेला विळा जप्त केला. आरोपींना अटक केली. फिर्यादीचे वैद्यकीय दस्तऐवज हस्तगत केले. फिर्यादी तथा साक्षीदारांचे जबाब नोंदविले आणि तपासाअंती आरोपीविरुद्ध पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद. प्रकरणात निशाणी क्रमांक 23 अन्वये आरोपीवर दोषारोपाची निश्चिती केली. आरोपातील मजकूर आरोपींना वाचून समजावून सांगण्यात आला. आरोपींनी त्यास नकार दिला. निर्दोष असल्याचे प्रतिकथन केले. अंततः संपरीक्षेस सुरुवात झाली. परिच्छेद. अभियोग पक्षातर्फे फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 आत्माराम खोड, साक्षीदार क्रमांक नारायण, साक्षीदार क्रमांक 3 वंदना,
साक्षीदार क्रमांक 4 बेबी बाई, तपास अधिकारी साक्षीदार क्रमांक 5 राऊत आणि वैद्यकीय अधिकारी साक्षीदार क्रमांक 6 राठोड यांची साक्ष अनुक्रमे निशाणी क्रमांक 33, 37, 43, 44, 46 व 50 अन्वये नोंदविण्यात आली. आरोपींनी बचावाखातीर स्वतः किंवा कोण्या साक्षीदारास तपासले नाही. फिर्यादीचे साक्षीदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अंतर्गत बयान निशाणी क्रमांक 55 ते 57 अन्वये नोंदविण्यात आले. आरोपींना घटनेचा नकार देत खोटी केस केल्याचे प्रतिकथन केले. परिच्छेद उभय पक्षाचा युक्तिवाद ऐकला, अभिलेखाची सखोल शहानिशा केली, न्यायनिर्णयासाठी उद्भवलेले मुद्दे, त्यावरील माझे निष्कर्ष व निष्कर्षासाठी कारणमीमांसा पुढीलप्रमाणे आहे. कारणमीमांसा मुद्दे क्रमांक 1 ते 4 साठी. परिच्छेद न्यायनिर्णयासाठी उद्भवलेल्या सर्व मुद्द्यांचा स्रोत एकच आहे. अभियोग पक्षाने सर्व मुद्द्यांवर समान पुरावा सादर केलेला आहे. त्यामुळे गुंतागुंत व पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांची एकत्रित मीमांसा करत आहे. परिच्छेद अभियोग पक्षाने प्रस्तुत खटल्यात एकूण 6 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. तपासात आलेल्या साक्षीदारापैकी फिर्यादी आत्माराम साक्षीदार क्रमांक 1 कथित घटनेचा जखमी तथा पीडित साक्षीदार आहे. साक्षीदार क्रमांक 3 वंदना, साक्षीदार क्रमांक 4 बेबीबाई ह्या दोघी घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून अभियोग पक्षाने तपासले. सदर साक्षीदारांच्या साक्षीतून असे पुढे आले की घटनेच्या वेळेस फिर्यादी आत्मारामच्या भावाची मुलगी ईश्वरी खेळता खेळता आरोपी गोपालच्या घरासमोर गेली. त्यावेळेस आरोपी गोपालने ईश्वरीला शिवीगाळ केली. फिर्यादीने गोपालला शिवीगाळ का करतो असे विचारले असता आरोपी क्रमांक 2 व 3 यांनी फिर्यादीस चापटांनी मारहाण केली व त्यानंतर गोपालने फिर्यादीच्या डोक्यात विळ्याने मारून रक्तरंजित इजा केली. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध रिपोर्ट निशाणी क्रमांक 34 दिला होता. उक्त तिन्ही साक्षीदारांनी आरोपी गोपालने गुन्ह्यात वापरलेला विळा, आर्टिकल ए ची न्यायालयासमक्ष ओळख पटविली. तसेच आरोपींनाही ओळखले. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 2 नारायण हा घटनास्थळ पंचनामा तथा जप्ती पंचनाम्यावरील पंच साक्षीदार असून त्याने दिनांक 25/10/2018 रोजी पोलिसांनी त्याला आरोपीच्या घरासमोर बोलावून त्याच्या समक्ष घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 38 तयार केल्याचे मान्य केले. तसेच त्याने आरोपी गोपालने विळा काढून दिल्याने पोलिसांनी त्याच्या समक्ष विळा जप्त करून जप्ती पंचनामा निशाणी क्रमांक 39 तयार केल्याचेही मान्य केले आहे. साक्षीदार क्रमांक 2 नारायणने देखील विळा, आर्टिकल ए ची न्यायालयासमक्ष ओळख पटविली आहे. परिच्छेद तपास अधिकारी साक्षीदार क्रमांक 5 सिद्धार्थ यांनी प्रस्तुत खटल्यातील घटनेचा तपास केला असून त्यांनी पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा निशाणी क्रमांक 38 तयार केला. साक्षीदारांचे जबाब नोंदविले. आरोपींना अटक केली. आरोपीने गुन्ह्यातील विळा काढून दिल्याने पंचासमक्ष सदर विळा जप्ती पंचनामा निशाणी क्रमांक 39 अन्वये जप्त केला व आरोपीविरुद्ध पुरावा मिळून
आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याचे सांगितले. परिच्छेद साक्षीदार क्रमांक 6 वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्नेहा यांनी कथन केले की दिनांक 24/10/2018 रोजी त्या सामान्य रुग्णालय वाशीम येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना पोलीस शिपाई 317 यांनी त्यांच्याकडे जखमी आत्मारामची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता आणले होते. त्यांनी आत्मारामची वैद्यकीय तपासणी केली असता त्याच्या शरीरावर वैद्यकीय प्रमाणपत्र निशाणी क्रमांक 52 मध्ये नमूद केल्याप्रमाणे जखमा आढळल्याने त्यांनी तसे प्रमाणपत्र जारी केले. डॉक्टर स्नेहा यांनी पुढे सरतपासादरम्यान कथन केले की त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी एक तुटलेला विळा आणून त्यासंबंधी त्यांच्याकडून मत मागितले असता त्यांनी विळ्याची पाहणी करून तसा अहवाल निशाणी क्रमांक 54 दिला. स्टॉप.